हॅलो एव्हरीवन, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या योगा विथ अमृतामध्ये. आणि आजचा टॉपिक हा सगळ्यात स्पेशल आहे, कारण की खूप जणांना हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात. जसं की तुम्ही थोडंसं चाललं तर तुम्हाला धाप लागते, तुम्हाला जास्त थकवा येतो, हार्टमध्ये पाल्पिटेशन जाणवतात, जसं की तुमचे हृदयाचे ठोके तुम्हाला ऐकायला येतात. त्यानंतर वॉल रिलेटेड ब्लॉकेजेस, हार्टमध्ये ज्यांना काही काहींना ब्लॉकेजेस असतात, हार्ट एनलार्जमेंट. त्यानंतर तुमचं ब्रीदिंग जे आहे ते हळूहळू कधी कधी स्लो होऊन जातं, तर कधी खूप फास्ट होतं. याच्यावरती तुमचा कंट्रोल नसतो, किंवा भरपूरशा हार्ट रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स असतील, तुमची हार्टची एखादी इंजुरी किंवा एखादं सर्जरी झालेली असेल, पण तरीही तुम्हाला चेस्ट पेन होतंय, तरीही तुम्ही प्राणायाम करायला स्टार्ट करा किंवा योगा करायला स्टार्ट करा. तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी असणार आहे, तर सगळ्यांनी थोडंसं लक्ष देऊन आणि प्रॅक्टिसही सोबत करायची. ठीक आहे. तर थोडंसं आपल्या डाएट वरती फोकस करायचं आहे. ज्यांना कुणाला हार्टचा प्रॉब्लेम आहे त्यांनी आपलं जे डाएट आहे ते क्लिअर करायला सुरुवात करा. जे काही तळलेल्या गोष्टी आहेत त्या अवॉइड करायला स्टार्ट करा. त्यानंतर तुम्ही सेकंड म्हणजे की तुम्ही दररोज 6 ते 7 तुळशीची पानं ही रोज खायला स्टार्ट करा. त्यानंतर जर तुम्ही भोपळ्याचं ज्यूस पित असताल, दररोज सकाळी उठून जर तुम्ही भोपळ्याचा ज्यूस पिला तर तो तुमच्यासाठी खूप बेनिफिशियल असणार आहे. त्यामध्ये तुम्ही 1 कप पिला तरीही तो तुमच्यासाठी सफिशियंट आहे. त्यामध्ये तुम्ही 2 ते 3 काळी मिरी ऍड करा. त्यानंतर त्यामध्ये तुम्ही पुदिना ऍड करू शकता. तुम्ही त्यामध्येच तुळशीची पानंही ऍड करू शकता. ह्या सगळ्यांना मिक्सीमध्ये ग्राइंड करून रोज भोपळ्याचा ज्यूस प्यायचा आहे. 1 कप 1 वाटी ज्यूस जरी तुम्ही पिला तरी तुमच्यासाठी तो सफिशियंट आणि बेनिफिशियल असणार आहे. आणि तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, हार्ट रिलेटेड, कोलेस्ट्रॉल वाढतोय किंवा ट्रायग्लिसराइड्स वाढतोय, ह्या सगळ्यांचं प्रमाण तुमचं हळूहळू एका आठवड्यात तुम्हाला कमी झालेलं दिसेल आणि तुमची हार्ट हेल्थ जी आहे ती सुधारलेली दिसेल. तर सगळ्यात पहिले म्हणजे तुम्ही तुमचं डाएट क्लीन आणि क्लिअर करा. त्यानंतर दररोज तुम्ही प्राणायामाची प्रॅक्टिस करा. प्राणायाम करताना आपल्याला 5 मिनिटापासून सुरुवात करायची. प्राणायाम हा डेली करायचा आहे. 5 मिनिटापासून सुरुवात करायची आहे आणि तो आपल्याला टायमिंग हळूहळू स्टेडीली वाढवायचा आहे. जसं की 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं किंवा त्याहूनही जास्त. जर तुमचा हार्ट चांगल्या पद्धतीने सपोर्ट करत असेल, तर तुम्हाला हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम असेल तर तुम्ही डेली 1 तासापर्यंत प्राणायाम घेऊन जाऊ शकता. काही काही प्राणायाम असे आहेत की तुम्ही ते डेली 1 तासापर्यंत करूही शकतात. आणि ह्यामुळे तुमची हार्ट हेल्थ चांगली राहील आणि तुमच्या टॅबलेट्स ह्या कमी होतील. आणि जर ह्या सगळ्या गोष्टींचा एवढा चांगला इफेक्ट असेल, तर मला असं वाटतं की तुम्ही हे प्राणायाम मस्ट आहेत तुमच्यासाठी. तुम्ही प्राणायाम हे डेली केलेच पाहिजे. ठीक आहे. तर सुरुवात करूयात आजच्या प्राणायामाच्या व्हिडिओ सोबत. तर आपल्याला सगळ्यात पहिले करायचा आहे तो आहे भस्त्रिका प्राणायाम. भस्त्रिका प्राणायाम मध्ये आपल्याला काय करायचंय की सरळ बसायचंय. आपल्या पाठीचा जो मणका आहे तो सरळ ठेवायचा आहे, बॅक स्ट्रेट. दोन्ही हात गुडघ्यावरती ठेवा या पद्धतीने, किंवा दोन्ही हातांची ध्यान मुद्रा करू शकता. ठीक आहे. त्यानंतर श्वास घ्या, श्वास सोडा. तर ज्यांना हार्टचा खूप जास्त इश्यू आहे त्यांनी हाताची मुवमेंट नाही केली तरीही चालू शकते. ठीक आहे. फक्त दीर्घ श्वास घ्या, हळुवारपणे सोडा. डोळे बंद करा, श्वासांवरती लक्ष केंद्रित करा. आता दीर्घ श्वास घ्या, हळुवारपणे सोडा. 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 इनहेल, इनहेल अँड एक्सहेल. फास्ट ब्रीदिंग नाही करायचंय. जेवढं तुमचं हार्ट तुम्हाला सपोर्ट करतंय, हृदय तुमचं जेवढं सपोर्ट करतंय तशी श्वास घ्यायचा आहे. त्या पद्धतीने श्वास घ्या. हळुवारपणे श्वास घेतला तरी चालेल. मीडियम रेंजमध्ये श्वास घ्या. फास्ट ब्रीदिंग करायची नाही आपल्याला. थोडंसं रिलॅक्स करा. दीर्घ श्वास घ्या, हळुवारपणे सोडा. रिलॅक्स, नॉर्मल ब्रीदिंग. शरीरामध्ये ज्या काही हालचाली जाणवत आहेत त्यावरती लक्ष केंद्रित करा. त्यानंतर सेकंड दुसऱ्या राऊंडकडे आपण जाणार आहोत. दीर्घ श्वास घ्या, हळुवारपणे सोडा. दीर्घ श्वास घ्या, हळुवारपणे सोडा. ह्यासोबत तुम्ही हँड मुवमेंट्स, हातांच्या मुवमेंट सुद्धा ऍड करू शकता. दोन्ही हातांच्या मुठी बंद करायच्या. श्वास घेत दोन्ही हात वरती घेऊन जा. श्वास सोडत दोन्ही हात पुन्हा शोल्डर जवळ घेऊन यायचे.
दोन्ही हातांच्या मुठी बंद करायच्या. ह्या ब्रीदिंग एक्सरसाइज मध्ये कुठल्याही पद्धतीचा स्ट्रेस नकोय, फक्त श्वासांवरती लक्ष केंद्रित करा. फेशियल एक्सप्रेशन 0 हवेत. फेशियल वरती काहीही एक्सप्रेशन द्यायचे नाहीयेत. दीर्घ श्वास घ्या, हळवारपणे सोडा. रिलॅक्स, नॉर्मल ब्रीदिंग. दोन्ही हात गुडघ्यावरती ठेवा, दोन्ही हात नीवरती ठेवायचे. दीर्घ श्वास घ्या, हळवारपणे सोडा. चेहऱ्यावरती एक छानशी स्माइल ठेवा, एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा. तुमच्या शरीरामधला कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड यांचं जे प्रमाण वाढलंय ते 1 आठवड्यामध्ये तुम्हाला कमी झालेलं दिसेल. त्यानंतर तुमची हार्ट कंडिशन सुधारलेली दिसेल. जर तुम्ही डेली दररोज प्राणायाम करत आहात तर तुमची हार्ट जे आहे ते तुम्हाला छान पद्धतीने सपोर्ट करायला सुरुवात करेल. श्वासांवरती लक्ष केंद्रित करा. दीर्घ श्वास घ्या, हळवारपणे सोडा. चेहऱ्यावरती एक छानशी स्माइल ठेवा. याच प्रॅक्टिसने तुमचे 80% हृदयाचे आजार जे आहेत ते दूर गेलेले दिसतील किंवा कमी झालेले दिसतील, किंवा योगामुळे तुमचे हार्टचे ब्लॉकेजेस जे आहेत ते निघून गेलेले दिसतात. त्यामुळे दररोज प्राणायामाची प्रॅक्टिस जर तुम्ही केली तर तुमचे हार्ट ब्लॉकेजेस कमी होण्याची संभावना आहे किंवा कमी होताना तुम्हाला दिसते. पुन्हा एकदा तिसऱ्या राऊंडकडे जाणार आहोत आपण. दोन्ही हातांची मुठी बंद, दोन्ही हात शोल्डर जवळ घेऊन या. श्वास घेत दोन्ही हात वरती, श्वास सोडत खाली. श्वास घेत दोन्ही हात वरती. चेहऱ्यावरती एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा, स्माइल ठेवा. वरती जाताना श्वास घ्यायचा आहे. रिलॅक्स, नॉर्मल ब्रीदिंग. दीर्घ श्वास घ्या, हळवारपणे सोडा. दीर्घ श्वास घ्या, हळवारपणे सोडा. त्यानंतर दुसरा प्राणायाम आपण जो करणार आहोत तो आहे कपालभाती. तर कपालभातीसाठी बॅक स्ट्रेट ठेवायची आहे, पाठीचा कणा ताठ, दोन्ही हात जे आहेत गुडघ्यांवरती ठेवायचे, बॅक स्ट्रेट. आपल्याला काय करायचंय, श्वासांवरती लक्ष केंद्रित करायचंय. जर तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला जेवढं तुमचा हार्ट सपोर्ट करतंय तेवढ्याच पद्धतीने तुम्हाला श्वास घ्यायचा आहे. कुठलीही घाई करायची नाहीये. जर तुम्ही फास्ट ब्रीदिंग करायला जाताल तर तुमचे हार्टचे प्रॉब्लेम्स हे वाढू शकतात. त्यामुळे फोकस करा की एकतर नॉर्मल ब्रीदिंग करा, डीप ब्रीदिंग करा, किंवा जेवढं हळुवारपणे तुमचा हार्ट जेवढं सपोर्ट करतोय तेवढा श्वास तुम्हाला घ्यायचा आहे. त्याच्यावरती कुठलाही स्ट्रेस किंवा ओव्हरलोड तुम्हाला त्यावरती द्यायचा नाही. जर तुमचा हार्ट थकतय, दमलय असं जर तुम्हाला जाणवलं तर तिथे थांबून घ्यायचंय, थोडा वेळ नॉर्मल ब्रीदिंग करायचंय, शांत बसायचंय आणि पुन्हा एकदा तुम्ही दुसऱ्या राऊंडकडे वळू शकता. ठीक आहे. तर 5 मिनिटापासून सुरुवात करायची. हळूहळू आपण याची लिमिट जे आहेत ते वाढवणार आहोत. तर काय करायचंय, दोन्ही हात नीवरती ठेवायचे, दीर्घ श्वास घ्यायचा आहे, थोडासा श्वास बाहेर सोडायचा आहे पूर्णपणे. त्यासोबत तुमच्या पोटाची मुवमेंट करायची. ठीक आहे. रिलॅक्स, नॉर्मल ब्रीदिंग. चेहऱ्यावरती छानशी स्माइल ठेवा. जेवढी तुम्ही रोज आणि चांगल्या वातावरणात प्राणायामांची प्रॅक्टिस करताल तेवढे तुमचे हार्टचे प्रॉब्लेम हे तुम्हाला दूर गेलेले दिसतील. दीर्घ श्वास घ्या, हळवारपणे सोडा. पुन्हा एकदा स्टार्ट करूया दुसऱ्या राऊंड सोबत. पुन्हा एकदा डीप ब्रीदिंग करायचंय. इनहेल अँड एक्सहेल.
रिलॅक्स नॉर्मल ब्रीदिंग. चेहऱ्यावरती एक छानशी स्माइल ठेवा. तुमचं पूर्ण लक्ष हे तुमच्या श्वासांवरती घेऊन जा. हळुवारपणे श्वास घ्या, हळुवारपणे सोडा. हळुवारपणे श्वास घ्या, हळुवारपणे सोडा. त्यानंतर पुन्हा एकदा आपण आपल्या तिसऱ्या राऊंडकडे जाणार आहोत. दीर्घ श्वास घ्या, हळुवारपणे सोडा. रिलॅक्स नॉर्मल ब्रीदिंग. दीर्घ श्वास घ्या, हळुवारपणे सोडा. हळुवारपणे श्वास घ्या, हळुवारपणे सोडा. हळुवारपणे श्वास घ्या, हळुवारपणे सोडा. त्यानंतर आपल्या तिसऱ्या आणि लास्ट प्राणायामाकडे जाणार आहोत आपण. त्यानंतर तिसऱ्या आणि शेवटच्या प्राणायामाकडे आपण वळणार आहोत, जो की आहे अनुलोम विलोम. तर आपल्या डाव्या हाताची ध्यान मुद्रा करायची आहे आणि उजवा हात जो आहे त्याची आपल्याला विष्णू मुद्रा करायची. आपले जे इंडेक्स फिंगर म्हणजे पहिलं बोट आणि मिडल फिंगर मधलं बोट हे आपल्याला रोल करायचे हातावरती. त्यानंतर थंब आणि बाकीचे जे दोन बोट आहेत त्यांनी आपल्याला आपले नाकपुड्या ज्या आहेत, नॉस्ट्रिल्स ज्या आहेत, राईट आणि लेफ्ट साइड ओपन आणि क्लोज करायचे. ठीक आहे, जेंटली प्रेस करायचे, कुठलाही प्रेशर द्यायचा नाहीये. बॅक स्ट्रेट ठेवा, पाठीचा कणा ताठ. आपल्याला आता राईट साइड क्लोज करायचे. लेफ्टने डाव्या बाजूने श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास घ्या, हळुवारपणे उजव्या साइडने सोडा. पुन्हा एकदा उजव्या साइडने श्वास सोडायचा आहे, डाव्याने श्वास घ्यायचा आहे. कंटिन्यू करायचंय. रिलॅक्स नॉर्मल ब्रीदिंग. पुन्हा एकदा लास्ट टाइम करायचं. आता उजव्या हाताची विष्णू मुद्रा करायची. लेफ्ट साइड क्लोज करा. उजव्याने श्वास घ्यायचा आहे, डाव्याने सोडायचा आहे. उजव्याने श्वास घ्या, डाव्याने सोडा. उजव्याने श्वास घ्या, डाव्याने सोडा. उजव्याने श्वास घ्या, डाव्याने सोडा. इनहेल, एक्झेल, 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 इनहेल, एक्झेल. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. मेडिटेशन करायचंय आपल्याला. श्वासांवरती लक्ष केंद्रित करा. दीर्घ श्वास घ्या, हळुवारपणे सोडा. दीर्घ श्वास घ्या, हळुवारपणे सोडा. श्वास घ्या, हळुवारपणे सोडा. चेहऱ्यावरती एक छानशी स्माइल ठेवा.
शांती चॅन्टिंग करायचं. इनहेल, ओम शांती शांती शांती. दोन्ही हात रब करायचे एकमेकावरती. फेस वरती ठेवा, चेहऱ्यावरती छानशी स्माइल करा. हळवारपणे चेहऱ्यावरतून हात फिरवायचे, हळवारपणे डोळे उघडायचे, तसेच हात पूर्ण संपूर्ण शरीरावरती फिरवायचे. नॉर्मल ब्रीदिंग. कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. आणि जर तुम्हाला हार्ट प्रॉब्लेम असेल तर हाच व्हिडिओ तुम्ही फॉलो करा आणि कम्प्लिटली 8 दिवस रेग्युलर करून पहा. तुम्हाला तुमच्या हार्टमध्ये, तुमच्या हार्ट कॅपॅसिटीमध्ये, लंग्समध्ये नक्कीच पॉझिटिव्ह चेंजेस झालेले दिसतील आणि तुमचा हार्ट प्रॉब्लेम हा हळूहळू कमी व्हायला लागेल, सॉल्व्ह व्हायला लागेल. तर अशाच व्हिडिओसाठी आपल्याला फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.